कांद्याची भाजी स्पेशल मसाला वापरून चविष्ट व स्पेशल ट्रिक वापरून कुरकुरीत कशी बनवायची ते ह्या व्हिडिओत पाहणार आहोत। तुमचे उज्ज्वला मांजरेकर चॅनलवर मनापासून स्वागत। पहा बरं भाजी कशी कुरकुरीत आवाज येतो, छान कुरकुर असा आवाज येतो आहे। स्पेशल मसाला व ट्रिकसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। जॉईन मी इन माय किचन व्हेंचर। माझ्या होममेड रेसिपीज ट्राय करा व कमेंट करा। सुरू करूया। कांदा भाज्यांसाठी कापताना कांद्याचा वरचा भाग हा असा काढून टाका, म्हणजे कापलेला कांदा चटकन मोकळा होईल। पहा, कांदा असा उभा अगदी पातळ पातळ कापायचा आहे। सुरीने जर भज्यासाठी कांदा कापला तर जितका होईल तितका पातळ कापावा। या अशा टाईपच्या स्लायसरचा देखील आपण कांदा पातळ कापण्यासाठी वापर करू शकतो। अर्धा कापलेला कांदा उभा धरायचा आणि स्लायसरच्या खाचेवरती पटापट वर खाली फिरवायचा। हा पहा असा, म्हणजे आपल्याला छान पातळ स्लायसेसचे कांदे मिळतात। पहा बरं, स्लायसरचा वापर करून देखील आपण छानपैकी पातळ कांदा भज्यासाठी कापू शकतो। आता हा कापलेला एक कांदा मी ऑलरेडी 2 कांदे कापून थाळीमध्ये ठेवले आहेत, त्यात घालूया। तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरच्या घाला, त्यानंतर पाव बाऊल बारीक कापलेली कोथिंबीर घाला। आता भज्यांचा स्पेशल मसाला करण्यासाठी 1 चमचा बडीशेप घ्या, 2 चमचे धणे घ्या, 3 लवंगा घ्या, 5 काळी मिरी घ्या, 1 चमचा जिरे घ्या। हे सर्व ब्लेंडरच्या एका छोट्या बाऊलमध्ये घालून हे बाऊल बंद करून ब्लेंडरवर चढवा। अगदी 1 मिनिटाच्या आत हे सर्व सुके मसाले छानपैकी बारीक वाटून येतात। छानपैकी बारीक पावडर झाली की ब्लेंडरवरनं आपले भांडे खाली उतरवा। ते उघडून चेक करा की सर्व मसाले व्यवस्थित वाटले गेले आहेत ना। त्यानंतर ते एका छोट्या बाऊलमध्ये काढून घ्या। हा स्पेशल मसाला कांद्याच्या प्रमाणात वापरायचा आणि बाकीचा दुसऱ्या रेसिपीसाठी ठेवून द्यायचा। आता ज्या थाळीत भज्यांसाठी कापलेला कांदा, मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे, त्याच थाळीत चवीनुसार मीठ घालायचे। त्यानंतर यात 1 चमचा आपला स्पेशल मसाला जो आपण आत्ता वाटून घेतला आहे, फ्रेशली वाटून घेतला आहे, तो घालायचा। त्यानंतर 1 चमचा हळद घालायची, अर्धा चमचा लाल गरम मसाला घालायचा। मी मसाल्याच्या डब्यातल्या चमच्याचे प्रमाण घेतले आहे। आता कांदे, कोथिंबीर, मसाले, मिरच्या याचे हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या। सर्व घटक पदार्थ एकत्र होईपर्यंत ढवळत राहा। सर्व एकजीव झाले की आता त्यात थोडे चण्याचे पीठ घाला आणि व्यवस्थित ढवळा। कांद्याला पाणी सुटते, त्यामुळे पाणी अजिबात घालायचे नाही। चण्याचे पीठ थोडे थोडे घालत ढवळत राहायचे। हे पहा, अशा प्रकारे ढवळत राहायचे। हे पहा असे। आता आपल्याला कांदा जवळ आणायचा आहे, अगदीच गोळा करायचा नाही आहे। पहा, तुम्ही पाहतच असाल, अशा प्रकारे सतत ढवळत राहायचे, म्हणजे मिश्रण छानपैकी भज्यासाठी तयार होते। थोडे थलथलीतच असायला लागते, पूर्ण पातळ करायचे नाही। पहा, मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहतच असाल, अगदी थलथलीत नाही आणि अगदी घट्ट नाही, अशा प्रकारे मिश्रण तयार करायचे। आता गॅस स्विच ऑन करा व त्यावर तेल घातलेली कढई चढवा। तेल छानपैकी गरम होऊ द्या। आता ह्या गरम तेलातले 1 चमचा तेल घ्या व ते या मिश्रणावर घाला। ही ट्रिक भजी कुरकुरीत होण्यासाठी आहे। आता यात चिमूटभर इनो फ्रूट सॉल्ट घाला व हे सर्व मिश्रण परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्या। हे सर्व आपण ज्या वेळेला तेल गरम झाले त्याच वेळा करायचे आहे, म्हणजे भजी तेलात सोडण्याच्या जस्ट आधी करायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे भज्याचे पीठ पटकन तयार करायचे व लगेचच कांद्याची भजी पटापट तेलात सोडायला सुरुवात करायची। हे पहा, अजिबात विलंब करायचा नाही। जसे मी करते आहे तसे पटापट भजी तेलामध्ये सोडायची। आपण जे भज्यांचे मिश्रण केले आहे त्याला चटकन पाणी सुटे, त्यामुळे आपली ही भजी तेलात घालण्याची प्रोसेस फटाफट व्हायला पाहिजे। तुम्ही पाहतच असाल, अशा प्रकारे पटापट भजी तेलामध्ये सोडायची। सर्व भजी तेलात सोडल्यानंतर तेल अजिबात हलवायचे नाही। तेलातली
भज्याची बाजू व्यवस्थित तळली गेली पाहिजे. त्यानंतर भजी परतायची ही पहा अशी. हळूहळू सर्व भजी एकदा परतून घ्यायची. सर्व भजी परतल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की जी बाजू भज्यांची तेलामध्ये होती त्याचा रंग कसा आला आहे, म्हणजे भजी व्यवस्थित तळली गेली आहेत की नाही. पहा, तुम्ही पाहतच असाल, ज्या भज्यांचा रंग गोल्डन नाही ती आपण तेलातच परततो आहोत, म्हणजे दुसरी बाजू छानपैकी गोल्डन होईल. अशा प्रकारे प्रत्येक भजं गोल्डन कलर दोन्ही साईडला येईपर्यंत परतत राहायचे. अगदी अलर्ट मोडवर राहायचे. दुसरी ट्रिक भजी कुरकुरीत होण्यासाठी म्हणजे अशा रीतीने झाऱ्याने भजी गोल गोल तेलामध्ये फिरवायची. यामुळे भजी कुरकुरीत होतात, परंतु हे अगदी शेवटी करायचे. आता जी भजी रेडी झाली आहेत ती हळूहळू काढायला सुरुवात करायची. मी काय करते, चाळण एका भांड्यावर ठेवते आणि त्यामध्ये भजी काढून घेते, जेणेकरून जर काही एक्स्ट्रा तेल असेल ते निथळून खालच्या भांड्यात येते. त्यामुळे भजी तेलकट राहत नाहीत व लवकर नरम देखील पडत नाहीत. या सर्व टिप्स व ट्रिक्स वापरा, म्हणजे तुमची देखील भजी कुरकुरीत होतील. भज्यावर काटा फिरवल्याने येणारा हा आवाज सांगतो भजी कुरकुरीत आहेत. भजी जर मिरची बरोबर खाल्ली नाही तर काय खाल्ली. झऱ्यात मिरच्या घालून तो तेलात फिरवा. सर्विंग ट्रेमध्ये एका बाउलमध्ये तळसलेल्या मिरच्या थोडा स्पेशल मसाला घालून काढून घ्या. सर्व भजी देखील ट्रेमध्ये काढा. ती भजायला टोमॅटो सॉस महत्त्वाचा, त्यामुळे तो देखील ट्रेमध्ये ठेवलेल्या बाउलमध्ये काढून घ्या. ही भजी तुम्ही चहाबरोबर एन्जॉय करू शकता किंवा जेवणामध्ये साईड डिश म्हणून वापरू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सी यू सून विथ द नेक्स्ट होममेड रेसिपी. टिल देन बाय.